सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी आवडी सांगा जीवेचे अर्थ माऊली जाणून पुरवीत ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी एका जनार्दन मापारी एका जनार्दन मापारी नांदत से अलंकापुरी ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी समचरण सरोजम सांद्रनीलंबुधांभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजे नेत्र सधय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो परिभवग्नम विष्णुदोहं तीर्थास्पदं शिवविरंचिनुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् अवदयाले ज्ञानाबाई
ओम नमो जी अद्य वेद प्रतिपद्य जय जय स्वसंविद्या आत्मरूपा मज हृदयी श्री गुरु तेने तारिला संसार पोरू म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कमिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नामेली मिया ते नमस्कारोनी आता मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान दिवा ऐसा लाभ सांग देव ऐके नामदेव आवडी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी माऊली ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये अर्थात अलंकापूर नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्ती पारायण परमस्नेही भागवत महाराज इंदपवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनाने तीर्थक्षेत्रामध्ये जे कार्यक्रम होत आहेत, आळंदी क्षेत्रामधला हा त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे. आळंदी क्षेत्रामध्ये कीर्तन करत असताना माऊलींचं वर्णन करावं, ज्या त्या क्षेत्राचा महिमा ज्या त्या ठिकाणी वर्णन करण्यात येतो. आणि म्हणून आज सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे, ज्यांचा अधिकार माऊलींनी ज्यांच्याशी बोलावं, 350 वर्ष झाल्यानंतर माऊलींनी ज्या महात्म्याशी संवाद साधला, असे पैठणनिवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा माऊलींच्या समाधीचं वर्णन करणारा अभंग आहे. आणि संवाद भगवान पांडुरंग परमात्मा देव आणि ऐकणारे नामदेव यांचा संवाद आहे. कीर्तनासाठी उपस्थित या कार्यक्रमामध्ये यांची भागवत कथा आपण श्रवण करत आहोत असे आमचे गुट्टे महाराज. कीर्तनासाठी उपस्थित परळी तालुकाने बीड जिल्ह्यामध्ये संगीत शास्त्रामध्ये जे वैभव म्हटलं जातं, तसा कार्यक्रमासाठी त्यांचा दुर्लभ योग असतो. पण आमच्या
भागवत महाराजांनी असा सहज योग आणलेला आहे. सहज योग. श्रीमंत महाराज मुंडे नावही श्रीमंतच आहे आणि भजनाच्या बाबतीत श्रीमंतीच आहे त्यांच्याकडे. कसलाही कीर्तनकार असू द्या, येडा वाकडा, खाली पडलेला, उभा राहिलेला, आडवा तिडवा, कसलाही असू द्या, त्याला उभं करण्याचं काम महाराज श्रीमंत महाराज करतात. आणि साथीला आमचे मेहुणे भालचंद्र महाराज दाजी. मेहुण्याचं ना तर जरा मला वाटतं हसण्याजोगंच असतंय ना. सात संगतीला मृदंगासाठी हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज आणि सर्व वारकरी शिक्षण संस्थेमधील हा विद्यार्थी वृंद. विशेष म्हणजे आमच्या बापूराव महाराज या ठिकाणी कीर्तनाला दौना पुरवून आलेले आहेत. आणि आपण सर्व माता भगिनी पुरुष मंडळी. चला, क्षेत्र आळंदी आहे आणि आळंदी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबा यांची समाधी आहे. या समाधीचं वर्णन करत असताना या ठिकाणी राहणाऱ्या जीवांचं वर्णन करत असताना, या ठिकाणी असणाऱ्या दगडांचं वर्णन करत असताना, या ठिकाणी राहणाऱ्या माणसांचं वर्णन करत असताना, या ठिकाणच्या वृक्ष आणि पाषाण यांचं वर्णन करत असताना श्री संत एकनाथ महाराजांचा जो अनुभव आहे, अतिशय दांडगा अनुभव आहे. आजान वृक्षाची पाने जान, जो भक्षुनिया करील अनुष्ठान, तया साध्य होईल ज्ञान, येथ संशय नाही. आळंदी क्षेत्रामध्ये जो अजान वृक्ष माऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये या वृक्षाची पानं खाऊन जो अनुष्ठान करतो, साध्य होईल ज्ञान, येत संशय नाही. आळंदीचं वर्णन आहे, अजान वृक्षाचं वर्णन आहे. मन कर्णिका भागीरथी, इंद्रायणीचे स्नान करीते, ते मोक्ष पदासी जातीत संशय नाही. इंद्रायणीचं स्नान आणि मणिकर्णिकेचं स्नान ज्याला घडतं त्याला हे मोक्ष प्राप्त आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचण्याचं किती महत्व आहे. ज्ञानेश्वरी 3 सप्तके, जो श्रवण करील विवेके, तो ज्ञानी हो अधिके, येत संशय नाही. येथील वृक्ष पाषाण, ते अवघे देवजान, म्हणे का जनार्दन, येत संशय नाही. असं या आळंदी क्षेत्राचं महत्व, इथल्या अन्नदानाचं महत्व.
येथे येऊन या करी अन्नदान तया नारायण हृदय वसे. जो परमात्मा सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. यरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमोक आहे ऐसी. असा जो परमात्मा या आनंदी क्षेत्रामध्ये जो अन्नदान करतो त्याला आपल्याच हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे, जो ईश्वर आहे, जो देव आहे, त्याची अनुभूती इथल्या अन्नदानामध्ये महत्व आहे. विठ्ठल अन्नदान महत्वाचं दान आहे. परवा वरवट्टीला कार्यक्रम होता, बोललो तिथं मी. आलिया अथिता द्यावे अन्नदान. जो अतिथी आलेला आहे त्याला अन्नदान करणं हे आवश्यक आहे. एखाद्याला नाही घडलं निदा तरी हे हो नका देव आन. अन्नदानाचं महत्व सांगत नैदा तरी हे हो नका देव अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा, तसं तर अन्नच द्यावं. अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी. जन्मोजन्मी प्राणिया. जो अन्नदान करतो दृढ आयुष्य, अटॅक येत नाही, मधीच प्रवासात ॲक्सिडेंट होत नाही, काचकन मधीच मरत नाही. कशाचं महत्व आहे? अन्नदानाचं महत्व आहे. ज्याला ॲक्सिडेंटमध्ये मरायचं नसेल, ज्याला हार्ट अटॅकनं मरायचं नसेल, अचानक मृत्यू घ्यायचा नसेल, त्यानं इथं येऊन अन्नदान करायचं. दृढ आयुष्य उदकदाने सदा सुखी. पाणी दान केलं त्याला सदा नेहमी त्याला सुखाची प्राप्ती आहे. असं या अखंड हरिनाम सप्ताहामधील अन्नदानाचं महत्व, त्या आळंदी क्षेत्रामधलं महत्व आहे. काय एवढं महत्व या क्षेत्राला? या ठिकाणी जी समाधी आहे ही माऊली ज्ञानोबरायांची समाधी आहे. आणि ही समाधी संजीवन समाधी आहे. समाधी संजीवन हरी पाठ, समाधी संजीवन हरी
समाधी संजीवन आहे. अशी समाधी आपल्याला जगात कुठे मिळणार? समाध्या मिळतील, दगडावर दगड रचलेले थडगे मिळतील. वर्षभर कावळे आणि कुत्री ज्यांच्यावर अभिषेक करतात असे थडगे भरपूर आहेत. पण ही समाधी संजीवन हरिपाठ अशी ज्या योग्याला समाधी लागत असते, जो समाधी घेत असतो, सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याच्यामध्ये एकंदरीत 9 प्रकारची विघ्न समाधी घेत असताना त्या योग्याला येत असतात. व्याधी 3 प्रकारचे रोग आहेत पाठीमागे, 3 प्रकारचं शरीर आणि 3 प्रकारचे रोग. योगी असेल, महात्मा असेल, सामान्य जीव असेल, हे प्रारब्ध प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. व्याधी रोग आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी. लोळे न पुरे दुःख व्याधी, आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप बोली जे. शरीर म्हटलं की त्या शरीराच्या पाठीमाग आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक ताप असत्या. नंबर 2चं संकट आहे समाधी लावणाऱ्या महात्म्यासाठी त्या चित्ताची एकाग्रता नसणे. किती अवघड आहे. आपण कीर्तनात बसतो पण इंदपवाडीच्या घरच्या कुलपाला झटके देतो. किती अवघड आहे. समाधी लावणं एवढं सोपं नाहीये. चित्ताची एकाग्रता. चित्त मिले तो सब कुछ मिले, नहीं तो फुकट संग. चित्ताची सहाय्यता नसेल, परमार्थ व्यर्थ केला चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी. आता सध्या कुंभ चालू आहे. कुंभ प्रयागराज आहे ना. 144 वर्षानंतर येणारा योग आहे. संपूर्ण भारत देश नाही, जगातले सर्व महात्मा मंडळी त्या ठिकाणी एकत्रित आहे. आता शिवरात्रीला वैष्णव स्नान. योग मोठे विचित्र असतात. कुंभ हे संन्याशासाठी, मुख्य स्नान आहे शिवरात्रीला. शिवरात्री आहे भगवान शंकराचे. स्नान कोणाचे?
वैष्णवाचं विठाल. स्थान म्हणजे चित्ताची एकाग्रता, परमार्थ साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. संशय तिसरं विघ्न. तीन प्रकारचे संशय माणसाच्या जीवनामध्ये असतात. साधकाच्या मनामध्ये तीन प्रकारचे संशय, त्याला प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना असं म्हटले. प्रमाण वेद वाक्य प्रमाण आहे. स्वतः प्रमाणम परत प्रमाणम. वेद स्वतः प्रमाणभूत आहे की वेदाला दुसऱ्याच्या प्रमाणण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये जगद्गुरु शंकराचार्य मंडन मिश्राच्या दरबारामध्ये गेले. तिथलच्या बाया संस्कृत बोलत होत्या, तिथलच्या माता भगिनी संस्कृत बोलत होत्या. जानी तन मंडन पंडित का, ते त्या पंडित मंडन मिश्राचं घर आहे, ज्याच्या दरवाजामध्ये पिंजरा टांगलेला आहे, ज्या पिंजऱ्यामधले पोपट किरंगना यत्र गिरंती. किरंगना म्हणजे पोपट आणि ते पोपटीन हे दोघं जण संवाद करतात. जगत ध्रुवंशात जगत ध्रुवंशात. जगत सत्य आहे की जगत मिथ्या आहे. आपली भाषा संस्कृत होती. हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सिद्ध करण्याला प्रमेय असंभावना असे म्हणतात. प्रमेय म्हणजे सिद्धांताबद्दल संशय. देव एक आहे का देव अनेक आहे, देव सत्य आहे का देव असत्य आहे, प्रमाण असंभावना. नंबर 2 जो वेदांत आहे. अलीकडे वेदांताच्या नावानं भलत्या सलत्या व्याख्या सुरू झाल्यात. वेदांत सांगणारे आणि वेदांत ऐकणाऱ्यांची स्थिती सांगतो तुम्हाला. 4-2 इकडचे तिकडचे विनोद सांगितले, गप्पा सांगितले. म्हणतात महाराजांना काय वेदांत सांगितलं. अरे तुला वेदांत कशाला म्हणतात हे माहिती आहे, कळतं वेदांत कशाला म्हणतात. एका वाक्यात सांगतो. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम तत्र शारीरिक सूत्रात. जगद्गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्य वेदांत शास्त्राची सुटीत व्याख्या करतात. तत्र शारीरिक सूत्रादीनी, ज्यामध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता प्रमाण मानल्या जाते, त्या बोलण्याचं नाव वेदांत. विनोद सांगण्याचं नाव वेदांत नाही. विठाल. कीर्तनात विनोद करू नये का? जरूर करा, पण प्रसंगानुरूप. जसा तुमचा विषय असेल त्या विषयाला जर अनुसरून एखादा छोटा मोठा चिटकुला आठवला तर जरूर सांगितलं पाहिजे. काय नाही, श्रोते लोकांचं मन प्रसन्न करण्यासाठी. आता हा आमचा विद्यार्थी वर्ग आहे. आता विद्यार्थ्यांच्या लक्षात एकच असतं की कीर्तन कधी सुटेल. शाळेतल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काय, सुट्टी कधी मिळेल. घंटी वाजली, शाळा सुटली. आणि एक शाळेचे शिक्षक एका शाळेमध्ये असणाऱ्या हौदामध्ये पडले तर धाम परम. विद्यार्थी टाळ्या वाजू लागले, उद्या सुट्टी, उद्या सुट्टी. का बरं? ते गेलं ना. त्याचं शोक, त्याचं दुःख नाही, पण सुट्टी मिळते याचा आनंद आहे. प्रसन्न करण्यासाठी 2 शब्द सांगणं आवश्यक आहे, नाही असा भाग नाहीये. प्रमेय संभावना, प्रमाण असंभावना. प्रमाणाबद्दल मनामध्ये शंका येणे, वेदांत शास्त्राबद्दल मनामध्ये शंका येणे. आणि तिसरी आहे विपरीत भावना. विपरीत भावना काय? जो देव नाही त्याला देव समजणे. देह एक असा वर्ग आहे जो नास्तिक शास्त्र मा, जे देह खंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमाढळो नेने. असा नास्तिक वर्ग आहे
की जो देहालाच परमात्मा मानून बसलेला आहे. महाराजांचा अभंग पहा. देहादी काय खरा देहाला सत्यत्व का मिथ्यात्व जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगानं स्पष्ट करतात. देह आदि काय खरा देहा संबंधी पसारा बुजगावने चोरा रक्षण से भासत से. शेतकरी वर्गाला चांगला दृष्टांत माहिती कोणता? बुजगावन. माळा जर असेल, माळव जर केला असेल, शेती बागायती असेल, शेतकऱ्याला संरक्षण करणं होईना, मग काय करतो तो? एक उभं लाकडून एक आडवं लाकडून त्यात फाटकं कुर्ता अडकून द्यायचं, मध्ये काहीतरी भुस्सा बिस्सा भरायचा, मग ते असं उभं राहतं. येणाऱ्याला वाटतं हा रक्षण करणाराच आहे, प्राणी पळून जातात. त्याप्रमाणे या देहाला जगद्गुरु तुकाराम महाराज सत्यता न देता बुजगावनी चोरा रक्षण से भासत से. विपरीत भावना देहाधिकांच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी जो म्हणून बसलेला आहे, ही विपरीत भावना आहे. याला संशय. नंबर 3, समाधीमध्ये समाधी घेत असताना संशय, भ्रांती, अलब्ध भूमिकत्व, आलस्य, प्रमाद, अनवस्थित्व अशा एकंदरीत 9 विघ्नांना सामोरं जाऊन तेव्हा कुठे ती समाधी. त्या समाधीमध्ये संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात असे 2 प्रकार लागतात. संप्रज्ञात समाधी वर्तमान कालामध्ये आहे. पहिली होती का मला माहित नाही, आम्हाला माहित नाही. नंतर असणार आहे का त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. ही कोणती समाधी आहे? संप्रज्ञात. वर्तमान कालामध्ये माऊलींची समाधी तशी नाहीये. पूर्वीही होती, आताही आहे आणि भविष्यात सुद्धा असणार आहे, म्हणून ती संजीवन आहे. शास्त्रकारांनी समाधीचे प्रकार करत असताना संप्रज्ञात समाधीमध्ये 4 प्रकार केले. सवितर्क, सविचार, सानंद संप्रज्ञात समाधी आणि सस्मित संप्रज्ञात समाधी. सविचार समाधी, ज्या समाधीमध्ये विचार आहे, ज्या समाधीमध्ये जीव जगत यांचा संबंध, ब्रह्म आणि अविद्या यांचा संबंध, हे 6 पदार्थ या जगतामध्ये अनादी आहेत. हे 6 पदार्थ जगतामध्ये अनादी स्वरूपाने आहेत. यांचा विचार, याला सविचार संप्रज्ञात. सवितर्क, सवितर्क समाधीमध्ये त्या समाधी घेणाऱ्याच्या महात्म्यामध्ये असे संशय असतात. वितर्क असतो, तर्क असतो. शाद असती, शाद नसती, शाद अस्तीच्या नास्तीच्या, शाद वक्तव्य, शाद अवक्तव्य, शाद नास्ती वक्तव्य, शाद अस्ती वक्तव्य. याच्याबद्दल बोलावं की न बोलावं, बोललं तर काय होईल, नाही बोललं तर काय होईल, आहेच का नाहीच का, नाहीच का आहेच का, असे अनेक प्रकारचे संशय ज्या समाधीमध्ये आहे तिचं नाव सवितर्क समाधी. सस्मित समाधी, ज्या महात्म्याने समाधी घेतलेली आहे ती समाधी जगालाही हास्य करते.
आणि स्वतःही समाधीमध्ये तो महात्मा हास्यमुख असतो. हे संप्रज्ञात समाधीमध्ये चार, असंप्रज्ञात समाधीमध्ये भव प्रत्यय असंप्रज्ञात समाधी आणि उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी. जगाचा उद्धार कशाने होईल असा विचार त्या असंप्रज्ञात समाधीमध्ये महात्मा करतोय. विठाल महात्म्यांनी जो अवतार घेतलेला आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे आहे तोपर्यंतही जगाचे आघात सोसले आणि गेल्यानंतरही त्या जगताच्या उद्धाराची काळजी ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये भव प्रत्यय असंप्रज्ञात समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, शब्दानुविद्ध शब्दानु पुष्कळ शास्त्रामध्ये त्या समाधीचा पिट्टा पाडला. पिट्टा दळून दळून जसं पीठ काढतो ना आपण तसं शास्त्रामध्ये समाधीबद्दल पुष्कळ बोलले. पण इथं जी समाधी घेतलेली आहे ही समाधी ज्ञानियांचे राजे, साधकांचा मायबाप, दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी नेहमी सांगत असतो माझा असं वर्णन संत करतात. माझा अर्थात ज्ञानोबरायांना माझा या शब्दाने सर्व संतांनी जवळीक साधली. विठाल ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराम. इथं जे ज्ञानियांचे राज्य आहे आणि त्यांची समाधी आहे आणि ही समाधी संजीवन आहे म्हणून या समाधीला आणि माऊलींना माझा माझे ज्ञानाचा
सखा माझा ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीमध्ये माझा कृपळ म्हणून तो सुरुवातीला सांगितलं कीर्तनकार कसं असू दे आडवा उभा तिडवा कसं उभं करण्याचं काम म्हणजे महाराज श्रीमंत एका जनार्दनी पाय ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय एका जनार्दनी पाय वंदिसे. आता काही काड्या करू नका अर्धा तास. माझा शब्द माऊलींच्या बाबतीमध्ये माझा विको कमी करा. एरवी आपण व्यवहारामध्ये नातेसंबंध जोडत असताना अलीकडे सुशिक्षित बोलतो. माझं म्हणत नाही. कुणाची आई माझी कुठं म्हणलं आधी. कुणाची आई आमची आई माझी म्हणणं. कुणाचे वडील आमचे वडील माझे वडील म्हण. कुणाचा भाऊ आमचे भाऊ. कुणाचा मामा आमचा मामा. कुणाची मामी आमची मामी. आता पुढचं तुम्ही सांगा. कुणाची बायको तुम्हाला हायच नाही तर तुम्ही काय बोलता. असावी मग बोलाय माझी आमची असं काहीतरी. बायकोच्या बाबतीमध्ये ते आमची म्हणी ना. ते काय म्हणणार माझी म्हणणार. माझा शब्दामध्ये जवळीक आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सर्व संत माऊलींना माझाच ज्ञानोबा माझा असंच म्हटलेलं आहे. का त्यांच्या समाधीमध्ये ताकद आहे. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. एह खलु धर्मार्थ काम मोक्षाख्येषु मोक्ष एवं परम पुरुषार्थ न स पुनरावर्तते. 4 प्रकारचे मोक्ष धर्म अर्थ काम आणि मोक्ष. यामध्ये सर्वात शेवटचा नंबरचा जो न स पुनरावर्तते. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग.
ज्या पदाची प्राप्ती झाल्याच्या नंतर ये लाभांना परो लाभो ये ज्ञाना ना परम ज्ञान, असा जो मोक्ष आहे, जेवढे काही आपल्या पाठीमागे दुःख आहेत, संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, याचं नाव मोक्ष. आता पुढची गती नाही. पहिला जो मोक्ष धर्म, याच्यामध्ये पुनरावृत्ती आहे. जो धर्म आहे या धर्मामध्ये पुनरावृत्ती आहे. आम्हाला पुनरावृत्ती नको आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलदस्तारे कृपया पाहि पाहि. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्त सन्निहिते नाही नाही रक्षते डुक्रिय करणे. आता पुनरावृत्ती नकोय, पण ती पुनरावृत्ती आम्हाला टाळण्यासाठी योग्य वेळी उपाय करणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य साधनाचा अवलंब केला तर पुनरावृत्ती टळते, नाही तर टळत नाही. साधन योग्य पाहिजे तेव्हा साध्याची प्राप्ती आहे. एका गावात एक महाराज यायची, प्रसिद्ध महाराज, भावाचं बनत नसलं महाराजांनी सांगावं चालत असतं. अरे पुन्हा का तुला भाऊ मिळणार आहे का दुसरा? त्यांनी गोडीन राहावं, नवरा बायकोचं पटत नसल तेही जमवून द्यावं, शेजाऱ्या पाजाऱ्याचं पटत नसल. महाराजांनी सांगितलं की सर्व व्यवस्थित व्हायचं. त्या महाराजाच्या हाताला एक असं यश होतं, एखाद्याला लेकरूबाळ नसेल होतं, महाराजांना नारळ दिले की ते लेकरूबाळही व्हायचं. मोठा प्रसिद्ध महाराज. ज्या गावामध्ये ते महाराज होते, कथा संपली आणि ते नारळ देण्याचा कार्यक्रम चालू होता. एका युवकाचं लग्न झालेलं नव्हतं. आता कुठं होईल लग्न लवकर, कुठं मुली मिळाल्या, शोधावं लागतं. आणि त्याला असं वाटलं महाराजांच्याकडून नारळ घेतलं की लेकरू संतान होत आहे. लागलं लाईनमध्ये महाराजांच्याकडे. महाराजांनी ना, महाराजांना काय याचं लग्न झालं, नारळ कशासाठी पाहिजे, संतान नाही. घेतलं नारळ. दुसऱ्या वर्षी भागवत कथान पुन्हा नारळ घेण्याच्या लाईनमध्ये. महाराज आपल्या नारळाचा फायदा नाही. काय झालं? नाही संतान प्राप्त झाली. दुसऱ्यांदा नारळ दिला. तिसऱ्या वर्षी परत ते चालू. अरे काय तक्रार आहे? म्हणजे महाराज तुमच्या नारळाचा फायदा होत नाही. म्हणलं तुझ्या बायकोला घेऊन ये, तिच्या वटीत नारळ देतो, नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मुद्दाम स्वरासाठी ठेवलं इथं. ते मला महाराज सांगू का? म्हणलं सांग ना. म्हणलं माझं लग्नच झालं नाही. म्हणलं मग बावळटा, तुला जर लेकरू पाहिजे अगोदर लग्न कर ना, आणि मग नारळ घ्यायला. का लग्न न होताच नारळ घ्यायला येतो? 900 कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. अशी किती महाराजाचे नारळ घेतलं म्हणजे तुला लेकरू होईल रे. अरे अगोदर लग्न कर आणि मग नाही झालं तर नारळ घ्यायला भागवत कथेमध्ये. असे किती नारळ घेतलं तुला लेकरू होईल. साधन आणि साध्य. धर्म साध्य नाहीये, धर्म ही साधन आहे. यतो धर्मस्ततो जय. नक्कीच ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विजय त्याला प्राप्त होणार, जय त्याला प्राप्त होणार, काही शंका घेण्याचं कारण नाही. पण धर्म साध्य नाही. अर्थ नंबर 2 ला अर्थ नाम प्रयोजन पैसा. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, वक्त ऐसा गुजर गया कि कागज के टुकड़े जमा करने के लिए. सब पैसे के भाई भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. कुणाच्या
कुठेतरी कामाला येईल. आणि म्हणून सर्वप्रथम जो सत्ताधीश आहे, सत चित आनंद रूप अशा परमात्म्याने एक ईश्वर निर्माण केला, सृजनहार. त्या सचित आनंद स्वरूपाला शांत आणि सुखाची झोप लागली. ना ह्या अंगावर ना त्या अंगावर, ना पालथा ना उताना, सुखाची झोप म्हणायचं. जो सरळ झोपतो, लक्षण घ्या, जो सरळ झोपतो तो योगी आहे. आता आपल्या झोपण्यावरून तुमचा अनुमान काढा कसा आहे ते. जो सरळ झोपतो तो योगी आहे. जो डाव्या अंगावर झोपतो तो निरोगी आहे. जो उजव्या अंगावर झोपतो तो रोगी आहे. आणि जो पालथा झोपतो तो भोगी आहे. पहिल्या प्रहरामधली झोप सर्व जागे, ना रोगी ना भोगी ना योगी, सर्वसामान्य. पहिल्या प्रहरामध्ये जी झोप आहे, ना योगी ना रोगी ना भोगी. दुसऱ्या प्रहरामधली झोप रोग्याची. तिसऱ्या प्रहरामधली झोप भोग्याची. आणि चौथ्या प्रहरामध्ये जो झोपतच नाही, जगजोगी जागी